एन्व्हायरमेंटचे आपण आपल्या DNA स्लाइड्स बघूयात. एन्व्हायरमेंट इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो परिस्थितिकी. ही संज्ञा कोणी दिली? अर्नेस्ट हॅकलने दिलेली 1869 मध्ये. आता इकॉलॉजी आपण कसं लक्षात ठेवणार, म्हणजे त्याचं काय असतं? इकॉलॉजी OEOIKOS याचा अर्थ होतो घर, आणि लोगोस म्हणजे अभ्यास, म्हणजे घराचा अभ्यास. एक प्रकारे जे तुमचं इकॉलॉजी आहे त्याचा अभ्यास, परिस्थितीचा अभ्यास. इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था. ही संकल्पना कोणी मांडली? तर ट्रान्सले यांनी मांडली. AJ ट्रान्सले 1935 मध्ये. अर्नेस्ट हॅकलने इकॉलॉजीचा अभ्यास केला, तर ट्रान्सलेने सजीव निर्जीव यांची एक सिस्टीम मांडली. ट्रान्सले सिस्टीम. इकोसिस्टीम बघा, ट्रान्सले STENS असं जवळचं वाटतं ते जरा. ट्रान्सले लक्षात ठेवायला सोपं आहे. इकॉलॉजी अर्नेस्ट हॅकल. सो E आणि E. ओके. पिरॅमिड्स. कोणता इकॉलॉजिकल पिरॅमिडचा प्रकार नाही? तर प्रश्न होता आणि खाली ऑप्शन होतं, त्याच्यामध्ये एक उत्तर होतं जे नाही विचारले. तर पिरॅमिड्स ऑफ फूड वेब, अन्नजाळ्याचा मनोरा, तो इकॉलॉजिकल पिरॅमिडचा प्रकार नाही. बाकी कोणते 3 प्रकार आहेत? तर नंबर, बायोमास आणि एनर्जी. ऊर्जेचा मनोरा म्हणजे पिरॅमिड ऑफ एनर्जी हा नेहमी अपराईट असतो. ऊर्जेचा म्हणजे असा वर जातो, खाली खूप ऊर्जा आहे, म्हणजे ग्रास वगैरे जिकडं आपलं फोटोसिंथेसिस होतं, नंतर मग हे ते जे प्राणी खातात ते, आणि नंतर मग ते परत कार्निव्होरस जे खातात ते, असं कमी कमी होत जाते एनर्जी. पिरॅमिड ऑफ नंबर हा पण कमी कमी होत जातो. इथे सगळे भरपूर आहेत, म्हणजेच गवत असेल किंवा झाडं असतील, वनस्पती असतील, शैवाळ असेल, ते सगळं इथं आहे, आणि ते कमी कमी होत जातात. मग प्राणी असतील जे हर्बिओरस असतील, आणि नंतर मग वर्षे कार्निओरस किंवा आपण ह्युमन बिंग्स, कमी कमी होत जातं. बायोमासचं पण तसंच आहे. फूड वेब हे अनेक अन्न साखळ्यांचे गुंतागुंतीचे जाळे आहे, त्याचा मनोरा बनत नाही. ओके, लक्षात ठेवा. फूड वेब जे आहे, हे जे आपल्याला विचारलं होतं प्रश्नामध्ये, की याचा मनोरा बनतो का? तर नाही बनत. पिरॅमिड त्याचा बनत नाही, कारण हे जाळ आहे, त्याच्यामुळे त्याचा मनोरा बनणार नाही. परिसंस्थेची प्रमुख कार्य काय आहेत? तर प्रोडक्शन, कन्झम्पशन, डिकम्पोजिशन हे सर्व परिसंस्थेचे अविभाज्य भाग आहेत. हे 3ही घटक परिसंस्थेतील एनर्जी फ्लो म्हणजे ऊर्जा प्रवाह आणि न्यूट्रिएंट सायकलिंग पोषण द्रव्य चक्रसाठी आवश्यक आहेत. एकही घटक काढल्यास परिसंस्था कोलमडून पडेल. मृत जीवातील कॉम्प्लेक्स कंपाऊंड तोडणारे सजीव म्हणजे डिकम्पोजर्स, हे जे तुमचे असतात मातीमध्ये पण डिकम्पोजर्स, त्याला मराठीमध्ये म्हणतात विघटक. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि बुरशी म्हणजे फंगाय यांना डेट्रिओरस किंवा सॅप्रोटोफ्स असेही म्हणतात. हा डॉट इथला जो आहे तो कट करा, काही गरज नाही त्याची. सो जीवाणू आणि बुरशी म्हणजे फंगाय यांना डेट्रिओरस किंवा सॅप्रोटोफ्स असेही म्हणतात. डिकम्पोजर्सना नेचर्स रिसायकलर्स म्हणतात. ते पोषण द्रव्यांचे पुनर्चक्रीकरण म्हणजे न्यूट्रिएंट रिसायकलिंग करतात. त्यांच्याशिवाय पृथ्वी मृतजीवांच्या ढिगाऱ्याखाली दबून जाईल. ते काय करतात? तर डिकम्पोजिशन करतात. डिकम्पोजर जे आहेत ते काय करतात? विघटन करतात. एक मिनिट. ठीक आहे. आता कीस्टोन स्पेसिस बघा, परिसंस्थेचा आधारस्तंभ. ज्यांच्या संख्येवर परिसंस्थेचे संतुलन अवलंबून असते त्यांना काढून टाकल्यास परिसंस्था नष्ट होऊ शकते. अशा प्रजातींना काय म्हणतो आपण? कीस्टोन स्पेसिस म्हणतो. उदाहरणार्थ वाघ किंवा समुद्रऊद म्हणजे सी ऑटर. आता वाघ बघा, वाघ जर काढला तुम्ही काय होईल? हरणांची संख्या भरपूर वाढेल. ओके, तिथले जे प्राणी आहेत जे ज्यांना वाघ खातो त्यांची संख्या भरपूर वाढेल, मग त्याच्यामुळे तो इम्बॅलन्स होऊन जाईल. जसा इमारतीमधील कीस्टोन, आता ही इमारतीमधला कीस्टोन काय? हा वाला कीस्टोन. असे तुम्ही आर्किटेक्चर बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी, तर तिथं हा कीस्टोन असतो. हा
जसा इमारतीमध्ये कीस्टोन हा जर काढला तुम्ही तर सगळं कोसळून जातं, तसंच मग कीस्टोन स्पेसिस असते, ती जर काढली तुम्ही किंवा ती जर नष्ट झाली, कमी झाली, तर मग पूर्ण इकोसिस्टीम कोलॅप्स होते. कृत्रिम परिसंस्थेचे उदाहरण आर्टिफिशियल इकोसिस्टीम, एक्झाम्पल काय तर क्रॉप प्लांट्स. ही मानवाद्वारे नियंत्रित आणि व्यवस्थापित म्हणजेच आपली शेती. जैवविविधता कमी म्हणजे लो बायोडायव्हर्सिटी असते. बाग म्हणजे गार्डन आणि मत्स्यालय ॲक्वेरियम आणि शेती आपली, हे पण त्याचे एक्झाम्पल. जेवढे मॅनमेड आहेत ना गोष्टी त्याला आपण म्हणू कृत्रिम परिसंस्था. आता शेती काय नॅचरल नाही, ते आपण बनवतो, किंवा हे मत्स्यालय असेल किंवा गार्डन असेल, काही असेल, झू असेल, प्राणी संग्रहालय, हे आपण बनवलेलं आहे. पण ते जर नॉर्मल जंगल असेल, ओके, किंवा मग मत्स्यालयाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही समुद्रामध्ये गेले तर मग त्या सगळ्या काय झाल्या, नॅचरल गोष्टी झाल्या. मग मॅनमेड असतील तर आर्टिफिशियल. द ट्रान्झिशन झोन, हा जो ज्याला म्हणतो आपण इकोटोन, दोन सजीव समुदायामधील संक्रमणाचा प्रदेश म्हणजेच काय, इकोटोन संक्रमण क्षेत्र. येथे जैवविविधता बायोडायव्हर्सिटी जास्त असते. या परिणामाला एज इफेक्ट पण म्हणतात. आणि खारफुटी म्हणजे मँग्रोव्स, जमीन आणि समुद्रामधला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, खारफुटी म्हणजेच मँग्रोव्स, तर त्याला पण इकोटोनच म्हणतात. आणि जंगलाच्या बाबतीमध्ये फॉरेस्ट इकोसिस्टीम आणि ग्रासलँड इकोसिस्टीम, त्याच्यामधला जो भाग आहे त्याला पण इकोटोन म्हणतात. एज इफेक्ट सुद्धा म्हणतात त्या गोष्टीला. इकोटोन म्हणजे दोन इकोसिस्टीमची बॉर्डर. इथे दोन्हीकडचे सजीव आढळतात, त्यामुळे विविधता वाढते दोन्ही साईडचे, म्हणजे ग्रासलँडचे पण आहेत आणि फॉरेस्टवरचे पण आहेत. आणि मँग्रोव्सच्या बाबतीमध्ये पण जमिनीवरचे पण आहेत आणि पाण्यावरचे पण आहेत. मग तिथं जास्त इकोसिस्टीम तुम्हाला दिसेल, जास्त बायोडायव्हर्सिटी तुम्हाला तिथे दिसेल. मँग्रोव्स हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विषारी द्रव्यांचे प्रमाण अन्न साखळीत वाढत जाणे याला काय म्हणतात तर बायोमॅग्निफिकेशन, मराठीमध्ये त्याला म्हणतात जैविक विशालन. आणि बायो ॲक्युम्युलेशन वेगळं असतं, त्याचा अर्थ आहे की बाबा एकाच जीवात विष साचत जाणे. आणि बायोमॅग्निफिकेशन म्हणजे इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ॲट सक्सेसिव्ह ट्रॉफिक लेवल, ते वाढत 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 जातं बायोमॅग्निफिकेशन. म्हणजे समजा आता तो हा असेल, डायक्लोफेनॅक देतात बघा गायींना, गाय किंवा बैल त्यांना खूप त्रास होतो, डायक्लोफेनॅक नावाचं एक इंजेक्शन का ड्रग देतात, त्याच्यामुळे त्यांचं पेन कमी होतं. पण ते गायी किंवा बैल जेव्हा एक्सपायर होतात, म्हणजे जेव्हा ते मरतात, तेव्हा मग त्यांना कोण खातं तर गिधाडं येऊन खातात. कळलं का, गिधाडं. मग ते त्यांच्यामध्ये पण ते जातं, कळलं का. मग त्यांच्यामध्ये जे डायक्लोफेनॅक आहे ते गिधाडामध्ये पण जातं. ओके, मग गिधाडांच्या थ्रू मग ते कोणाकडे जातं, मग ते जसं जसं जातं तसं त्याचं प्रमाण वाढत जातं. कळलं, म्हणजे इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ॲट सक्सेसिव्ह ट्रॉफिक लेवल्स, या प्रक्रियेला बायोमॅग्निफिकेशन म्हणतात. ॲक्युमुलेशन इज इंडिव्हिज्युअल म्हणजे एका जीवात साचणे. मॅग्निफिकेशन इज चेन रिॲक्शन, अन्न साखळीत वाढत जाणे. मॅग्निफिकेशन आपण म्हणतो ना, मॅग्निफाय करणे म्हणजे वाढवणे, तेच बायोमॅग्निफिकेशन म्हणजे वाढणे, कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्या विषारी द्रव्याचं. इकोलॉजिकल फुटप्रिंट, आपला पर्यावरणीय ठसा, मानवी गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमाप. अ टूल टू कॅल्क्युलेट नॅचरल एरियाज रिक्वायर्ड, याला इकोलॉजिकल फुटप्रिंट म्हणतात. हे ग्लोबल हेक्टर्स मध्ये मोजतात. ओके, काय तर अ टूल टू कॅल्क्युलेट नॅचरल एरियाज रिक्वायर्ड, इकोलॉजिकल फुटप्रिंट. तुमची जीवनशैली लाईफस्टाईल टिकवण्यासाठी पृथ्वीचा किती भाग लागतो याचे हे मोजमाप. तुमचा फुटप्रिंट जेवढा मोठा तेवढा पर्यावरणावर ताण जास्त. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा तुम्ही सकाळी घरातून निघलात, तुम्ही जर गाडी घेतली तर मग गाडीतून तुम्ही कार्बन एमिट करताय. दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी गेले, तिथं समजा AC चालू आहे, तर तिथून पण तुमचा क्लोरोफ्लोरोकार्बन निघतोय. कळलं का. म्हणजे तुम्ही जेवढ्या ह्या गोष्टी कन्झ्युम करताय जिथून कार्बन एमिशन होत आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही रिसोर्सेस वापरताय पृथ्वीचे काही पण असतील, मग त्याला म्हणणार आपण इकोलॉजिकल फुटप्रिंट. तो काउंट होत जातो. कळलं का. तुम्ही कचरा टाकला, ओके, म्हणजे डस्टबिनमध्ये कचरा टाकायच्या ऐवजी रस्त्यावर कचरा टाकला. आता इंडिव्हिज्युअल व्हेकल तुम्ही वापरता, समजा तुमची स्वतःची 4 व्हीलर वापरता किंवा 2 व्हीलर, पण ती वापरण्याऐवजी जर तुम्ही बसने प्रवास केला किंवा ट्रेनने प्रवास केला तर मग तुमचं इकोलॉजिकल फुटप्रिंट कमी होईल, कारण तुम्ही तिथं कार्बन एमिशन कमी होते, कारण बसमध्ये भरपूर लोक असतात, मग ते डिवाइड होतं प्रत्येकामध्ये. कळलं का. किंवा ट्रेनमध्ये गेले तर मग कमी होणार, किंवा जर तुम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल वापरली तर मग अजून कमी होणार. त्याला म्हणू आपण इकोलॉजिकल फुटप्रिंट, की बाबा अ टूल टू कॅल्क्युलेट नॅचरल एरियाज रिक्वायर्ड, मानवी गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमाप. म्हणजे अजून एक कन्सेप्ट आहे कार्बन फुटप्रिंट, ती जी मी तुम्हाला आता सांगितली.
की बाबा तुम्ही जेवढा कार्बन एमिट करणार तसं तुमची कार्बन फुटप्रिंट ती वाढत जाणार. आणि इकॉलॉजिकल फुटप्रिंटमध्ये टू कॅल्क्युलेट नॅचरल एरियाज रिक्वायर्ड, मानवी गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमाप. इनएक्झॉस्टेबल रिसोर्सेस, एक्झाम्पल त्याचं आहे सोलर एनर्जी जी कधी संपणार नाही. नॉन रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे फॉसिल फ्युएल पेट्रोल म्हणजे संपणार एक दिवस. क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजे रिच लेअर ऑफ ओझोन डिप्लेशन, ओझोनला डिप्लेट करतं हे क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज म्हणजेच मॅनमेड ॲक्टिव्हिटीज, त्याने काय होते तर बायो अक्युम्युलेशन. अर्थस्फेअर द करेक्ट मॅच. ॲटमॉस्फेअर म्हणजे हे जे आपलं हवा, जे वरचं जे वातावरण. हायड्रोस्फेअर म्हणजे पाणी सगळं आपलं हे समुद्र वगैरे. लिथोस्फेअर म्हणजे जमीन. आणि बायोस्फेअर म्हणजे सजीव. आपल्याला ते याच्यात विचारलं होतं पेअर्समध्ये. तर बायोस्फेअर म्हणजे जीवावरण, याच्यामध्ये काय काय येतं, प्लॅन्ट्स, ॲनिमल्स, मायक्रोब, सजीव. लिथोस्फेअर म्हणजे शिलावरण, याच्यामध्ये येतं सॉलिड कॉम्पोनंट ऑफ अर्थ, जमीन. हायड्रोस्फेअरमध्ये जलावरण येतं, ओशिन, सीज, रिव्हर, पाणी म्हणजेच पाणी. ॲटमॉस्फेअर म्हणजे वातावरण येतं, थिक गॅसियस कव्हर म्हणजेच हवा. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम्स प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर्स. जलीय परिसंस्थेची उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कशावर अवलंबून असते तर कंट्रोलिंग फॅक्टर्स फॉर प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. लाईट अवेलेबिलिटी, प्रकाशाची उपलब्धता. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी, पोषक तत्वांची उपलब्धता, याच्यावर अवलंबून असते काय तर प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जलीय परिसंस्थेची. ॲक्वॅटिक इकोसिस्टीमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, तिचे जे प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर्स आहेत ते कशावर आहेत डिपेंड, म्हणजे ते काय तर लाईट अवेलेबिलिटी आणि न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी, पोषक तत्वांची उपलब्धता, आणि ही लाईट जो सूर्यप्रकाश येतो आपल्याला सूर्याकडून. जलीय परिसंस्थेत विशेषतः समुद्रात उत्पादकता म्हणजेच वनस्पती प्लवंगाची वाढ दोनच मुख्य गोष्टीवर अवलंबून असते. सूर्यप्रकाश किती खोलवर पोहोचतो आणि नायट्रेट, फॉस्फेट सारखी पोषक तत्वे किती उपलब्ध आहेत. म्हणजे तुमचं जे हे फायटोप्लॅन्क्टन आहे, प्लवंग प्लॅन्क्टन, तर ते कशावर डिपेंड आहे, त्याची वाढ कशावर डिपेंड आहे तर न्यूट्रिएंट, म्हणजेच न्यूट्रिएंटमध्ये काय काय येतं, नायट्रेट, फॉस्फेट, आणि दुसरं काय येतं तर तुमची लाईट जी आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे, किती वाढेल, कुठं वाढेल, कसं वाढेल. पिरॅमिड्स आपण बघितलं, प्रकार 3 आहेत. ऊर्जेचा पिरॅमिड नेहमी सरळ असतो. इकोटोन म्हणजे आपण बघितलं की बॉर्डर एरिया, ट्रान्झिशन एरिया, दोन इकोसिस्टीमच्या मधला जो एरिया आहे, जसं आपण मँग्रोव्ज बघितलं एक्झाम्पल. फुटप्रिंट म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलचा रिसोर्सेसवरील ताण. इकोलॉजी कन्सेप्ट अर्नेस्ट हॅकलची आहे आणि इकोसिस्टीम ही ए.जे. टान्सलेची आहे. कीस्टोन म्हणजे काय तर संख्येने कमी पण प्रभावाने जास्त. एक्झाम्पल आपण टायगर बघितलं होतं. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे विष वाढत जातं साखळीमध्ये, जी आपली अन्न साखळी असते समजा, तर तिथं ते वाढत वाढत जातं. म्हणजे गायचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, डायक्लोफेनेक ड्रग जर दिलं त्याला, मग ती मेल्यावर मग तो गिधाड तिला खाणार नाही का, म्हणजे त्याचं मग त्याच्यामध्ये त्याचं डायक्लोफेनेकचं प्रमाण वाढणार. मग गिधाडला जो कोणी खाईल जिवंत असताना किंवा मेलेला, मग जो कोणी खाईल त्याच्यामध्ये परत ते वाढणार, ते वाढत जाणार. स्लाइड नंबर आपली 18 आहे. आता हवामान बद्दल बघा. हवामान, वेदर, दीर्घकालीन हवामान, क्लायमेट. दीर्घकालीन जे असतं त्याला आपण क्लायमेट म्हणतो, आणि जे टेम्पररी असतं त्याला आपण वेदर म्हणतो. क्लायमेट चेंज, दीर्घकाळातील हवामान बदल, त्याला क्लायमेट चेंज म्हणतात. बदलाचे गुणधर्म, प्रॉपर्टीज आयोगाने विचारलेत. काय काय हवामान बदलाचे हवामान बदलाच्या ज्या प्रॉपर्टीज, क्लायमेट चेंजच्या प्रॉपर्टीज जॉग्राफिकल असतात, स्टॅटिस्टिकल पण असतात आणि फिजिकल पण असतात. बायोलॉजिकल हा गुणधर्म नव्हता, हा जो त्याच्यामध्ये ऑप्शन होता हे त्याचं म्हणजे तो इलिमिट करायचा होता हा. ओके, तर बायोलॉजिकल हा त्याचा, बायोलॉजिकल जे आहे जैविक, हे ते प्रॉपर्टी नाही आहे कशाचं, क्लायमेट चेंजचं. क्लायमेट चेंजच्या काय काय प्रॉपर्टी येतील, जॉग्राफिकल, स्टॅटिस्टिकल आणि फिजिकल. मानवी प्रभाव हे बदलाचे मुख्य कारण सांगितले कशामध्ये, IPCC 6 रिपोर्टमध्ये. हवामान बदलाच्या व्याख्यावर आणि गुणधर्मावर थेट प्रश्न विचारले. दीर्घ कालावधी, लॉंग पिरियड्स, आणि जॉग्राफिकल, स्टॅटिस्टिकल, फिजिकल हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, दीर्घकालीन म्हणजे क्लायमेट असतं आणि नॉर्मल टेम्पररी जे असतं शॉर्ट पिरियड ते वेदर असतं. ओझोन थर, ओझोन लेअर सितांबर स्ट्रॅटोस्फेअरमध्ये आढळतो. हा थर सूर्याच्या हानिकारक म्हणजे UV किरणांना रोखतो. केनेली हेविसाइड, केनेली हेविसाइड थर कशामध्ये असतो, आयनोस्फेअरमध्ये म्हणजे आय नंबरमध्ये. हा इथं असतो बघा, केनेली हेविसाइड थर. आणि वातावरणातील 90% ओझोन स्ट्रॅटोस्फेअरमध्ये असतो. स्ट्रॅटोस्फेअरमध्ये 90% ओझोन लेअर असते आपली.
बट हे ट्रिक दिली लक्षात ठेवायची, ट्रस्ट मी इन द एक्झाम, पण आय होप की तुमचे हे पाठच असणार आहे, कारण आयगोने बऱ्याच वेळा विचारले. ट्रोपोस्फेअर, स्ट्रॅटोस्फेअर, मिझोस्फेअर आणि आयनोस्फेअर. गुड ओझोन आणि बॅड ओझोन. ओझोन O3 ऑक्सिजनचे 3 अणू, ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल. सितांबरावरील ओझोन म्हणजे स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन, गुड ओझोन. ओके, युव्ही किरणापासून आपलं तो संरक्षण करतो. युव्ही म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेस. तपांबरातील म्हणजे ट्रोपोस्फेरिक ओझोन जो असतो तो बॅड ओझोन आहे. म्हणजे जो हा बघा, हा जो तुमचा तपांबर आहे, इथं जो तुम्हाला ओझोन भेटेल तो आहे बॅड. आणि त्याच्यावरती स्ट्रॅटोस्फेअर मधला जो ओझोन आहे तो आहे गुड, कारण तो युव्ही रेस पासून आपलं संरक्षण करतो. ओझोनचा ऱ्हास पृथ्वीच्या जीवनासाठी धोकादायक आहे. कोणता वाला? स्ट्रॅटोस्फेअर वाला. एक्स्ट्रा फॅक्ट काय तर ग्राउंड लेवल ओझोन हा फोटोकेमिकल स्मॉगचा मुख्य घटक, म्हणजे हा बॅडच आहे. ठीक आहे. आयोग ओझोन बद्दल विधान करताना तो चांगला आहे की वाईट हे स्पष्ट करत नाही. आपल्याला तो कोणत्या थरात आहे यावरून ठरवावे लागते. ट्रायॲटॉमिक रचनेवर पण त्याला प्रश्न विचारला आयोगाने O3 वर, किंवा किती ॲटॉमिक असतात त्याच्यामध्ये, तर ट्रायॲटॉमिक असतो तो. ओझोनचा ऱ्हास बघा आता, मुख्य गुन्हेगार म्हणजे कशामुळे होतो मेन ओझोनचा ऱ्हास, तर ह्या तिघामुळे. CFC क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून कुठून येतोय? AC मधून येतोय आपल्या, सॉरी हा रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज मधून येतोय, हा वाला AC मधून येतोय, आणि हा जे स्प्रे असतात त्याच्यामधून येतो. सर्वात धोकादायक प्रदूषक जो आहे ओझोनसाठी तो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. हा जो आपण पाहिला, हा बघा असं त्याचं स्ट्रक्चर आहे. ओझोन ऱ्हासाचे मुख्य कारण CFC हे मानव निर्मित म्हणजे ह्युमन प्रोड्यूस वायू आहेत. स्रोत काय तर AC, रेफ्रिजरेटर, स्प्रे, वॉशिंग मशीन. फॅक्ट काय एक्स्ट्रा तर एक क्लोरीन अणू किती 1,00,000 पेक्षा जास्त ओझोन रेणू नष्ट करू शकतो. ओझोन ऱ्हासाचे परिणाम मानवी इम्युनो सिस्टीमवर, म्हणजेच आपली जी इम्युनो सिस्टीम जी असते, रोगप्रतिकारक शक्ती, त्याच्यावर परिणाम होतो. वनस्पतींच्या वाढीवर पण परिणाम होतो. तापमान वाढीस कारणीभूत आहे ओझोन. त्वचेचा कर्करोग आणि मोतीबिंदू म्हणजे कॅटॅरॅक्ट्स होण्याचा धोका आहे. ओझोन होल आणि जागतिक प्रतिसाद. ओझोन होल कधी 1985 मध्ये सगळ्यात आधी कळलं होतं. ओझोन डे हा आपला 16 सप्टेंबर आहे. मुख्यतः हे ओझोन होल कुठे दिसतं तुम्हाला? अंटार्क्टिकावर. अंटार्क्टिका म्हणजे तुमचं खालची जी साईड आहे, हा तुमचा आर्टिक वरचा, आणि खालचा अंटार्क्टिका पृथ्वीच्या खाली, हा जो वाला झोन आहे त्याला अंटार्क्टिका म्हणतो आपण. तर तिथं ते ओझोन होल आढळलं. जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबरला आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987चा बघा, हा ODS म्हणजे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स कमी करण्यासाठीचा यशस्वी आंतरराष्ट्रीय करार आहे. तर ओझोनशी संबंधित जो सगळ्यात पहिला जो आहे तो आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987. 2023 मध्ये कोपर्निकस संस्थेनुसार अंटार्क्टिक ओझोन छिद्र सर्वात मोठ्या छिद्रापैकी एक आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट, वातावरणातील वायूमुळे वाढलेले तापमान, त्याला म्हणतात ग्रीन हाऊस इफेक्ट. प्रमुख हरित गृहवायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहेत? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. ऑक्सिजन हा हरितगृहवायू नाही, लक्षात ठेवा. हायड्रोजन पण हरितगृहवायू नाही. आपल्याला आयोगाने आता रिसेंटली यांचं हे पण विचारलं होतं की प्रमाण नाही का, कोण जास्त अफेक्ट करतं, तर कसं डिसेंडिंग का असेंडिंग ऑर्डरमध्ये विचारलं होतं. ग्लोबल, हा बघा असं विचार होतं. ग्लोबल वॉर्मिंग मधील वाटा, कार्बन डायऑक्साईडचा 60%, मिथेनचा 20%, क्लोरोफ्लोरोकार्बनचा 14% आणि नायट्रस ऑक्साईडचा 6%. मानवनिर्मित ग्रीन हाऊस गॅसेस मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. पाण्याची वाफ, वॉटर वेपर, नैसर्गिक ग्रीन हाऊस गॅस आहे ती, मानवी क्रियामुळे थेट प्रभावित नाही. गेल्या 100 वर्षात पृथ्वी 1 डिग्री सेल्सिअसने तापलेली आहे, म्हणजे तापमान वाढले. 1970 पासून तापमान वाढीचा दर 10 वर्षात 0.2 डिग्री सेल्सिअस आहे. 0.2 डिग्री सेल्सिअसने ते वाढत असते. परिणाम, याचा परिणाम काय? ऑब्विसली ग्लेशियर्स वितळत आहेत. एल निनोचा प्रभाव वाढत आहे. बघा ह्या वर्षी सुपर एल निनो आहे. करंट फॅक्ट काय तर 2023 हे WMO नुसार आतापर्यंतचे सर्व, हे 2023 काय आता 24-25 हे दरवर्षी जास्तच वाढत चाललेलं आहे ते, म्हणजे दरवर्षी जे नवीन वर्ष येते ते सगळ्यात जास्त उष्ण असं ते डिक्लेअरच करतात ते. आता 2 डिग्री सेल्सिअसने जर तापमान वाढलं तर काय होईल? वार्षिक पूर. आता बघा नेपाळमध्ये बघितलं असेल तुम्ही किती खतरनाक फ्लड आलेली आहे. कीटकजन्य रोग, इन्सेक्ट बॉर्न डिझीज, कृषी क्षेत्रांचे स्थलांतर, शिफ्ट ऑफ ॲग्रिकल्चर रिजन्स, प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती नामशेष. 1 मीटर
समुद्र पातळी वाढल्यास काय होईल, आपलं जे कोलकाता आहे त्याचं 30% भाग पाण्याखाली जाईल. 2 डिग्री सेल्सिअस तापमान वाढल्यास हेच आपण जे बघितलं आता, किंवा पूर येईल आणि कीटकजन्य आजार येतील आणि कृषीचं स्थलांतर होईल. मालदीव आणि तुवालू सारख्या लहान बेट राष्ट्रांना याचा सर्वाधिक धोका आहे. जागतिक हवामान बदल करार बघा, 1972ला सगळ्यात आधी स्टॉकहोम जागतिक पर्यावरण दिन 5 जूनची घोषणा झाली. स्टॉकहोम कन्व्हेन्शन म्हणतात त्याला. 1997ला काय झालं, क्योटो प्रोटोकॉल, ग्रीन हाऊस गॅस एमिशन आपल्याला कमी करायचं आहे. 2015ला पॅरिस करार, हे महत्वाचे आहेत त्यातल्या त्यात. पॅरिस कराराने काय सांगितलं की आपल्याला तापमानवाढ रोखायची, हेच वाचलं मी. आता NAPCC जे आहे याच्यावर आता पण रिसेंटली विचारलं, याच्यामध्ये काय काय येतं बघा, जल मिशन, हरित भारत मिशन, ऊर्जा कार्यक्षमता मिशन, शाश्वत निवासस्थान, हिमालय परिसंस्था मिशन, शाश्वत कृषी मिशन, वेस्ट टू एनर्जी मिशन आणि सौर मिशन. नॅशनल ॲक्शन, NAPCC म्हणजे काय, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. शिफारस काय केली त्यांनी, वेस्ट टू एनर्जी मिशनची पण केली. नॅशनल मिशन ऑन कोस्टल एरियाज हा सुद्धा NAPCCचा भाग आहे का, तर नाहीये. हा जो दिलता त्यांनी ऑप्शनमध्ये, किंवा कोस्टल एरिया आहे का, तर नाहीये. भारतातील पहिले कार्बन फ्री राज्य जे आहे ते तुमचं सिक्कीम आहे. भारताने 2070 पर्यंत नेट झिरो एमिशनचे लक्ष ठेवलं. नेट झिरो म्हणजेच कार्बन, नेट झिरो कार्बन एमिशन आपल्याला करायचंय. वायू प्रदूषण बघा, मोटर व्हेकल्स या प्रदूषणाचे प्रमुख स्रोत काय, तर हेच मोटर व्हेकल्स, जे आपल्या गाड्यांमधून जे प्रदूषण होतं ते तर सगळ्यात मेन सोर्स आहे आपल्या एअर पोल्युशनचा. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर एक्झॉस्ट पाईपमध्ये बसवतात, हे कार्बन मोनॉक्साईडचे कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर करते. कोण, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय करतं, कार्बन मोनॉक्साईडचं CO2 मध्ये रूपांतर करतं. एरोझोल्स काय करतात, वातावरणात थंडपणा निर्माण करतात, नेट कुलिंग इफेक्ट. BS6 इंधन मानके प्रदूषण कमी करण्यासाठी 2020 पासून लागू झालेले आहेत. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचे कार्य महत्वाचे आहेत. हानिकारक वायूंचे कमी हानिकारक वायूमध्ये रूपांतर करतात ते. एरोसोल काय करतं, तर हे सूर्यप्रकाश परत पाठवतात, म्हणजे हवेतला हवेत जो एरोसोल असेल तर ते सूर्यप्रकाशला वरच्या वर पाठवतात, ज्याच्यामुळे काय होतं, तर थंड होतं वातावरण, कुलिंग इफेक्ट. आणि हा ग्लोबल वॉर्मिंगच्या विरुद्ध परिणाम आहे, म्हणजे चांगले एरोसोल एक प्रकारची चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करतं. हवामान बदल, हरितगृह वायू आपण बघितले, CO2, CH4, N2O, CFC, आणि CO2चं सगळ्यात जास्त प्रमाणात 60%. जागतिक करार महत्वाचे कोणते, स्टॉकहोम 1972चा, क्योटो 1997 आणि मॉन्ट्रियल. योजना ज्या भारताच्या संबंधी NAPCC, आणि जे राज्य आहे पहिलं कार्बन फ्री सिक्कीम. 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने वाढ झाली. समुद्र पातळीत जर वाढ झाली खूप, तर काय होईल, आपलं 30% कोलकाता पाण्याखाली जाईल. ओझोनचं बघितलं आपण, सितंबर मधला जो चांगला असतो आणि ट्रोपोस्फेअर मधला वाईट असतो, बॅड ओझोन असतो. आणि त्याचा शत्रू जो आहे ओझोनचा, जो सगळ्यात जास्त ओझोनला नुकसान करून देतो, तो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. ओझोन डे आहे 16 सप्टेंबर. बाकी आपण हे पुढचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू 33 पासून.